नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. जर तुम्ही काही तुमच्या अडचणीमुळे कारणामुळे ई-के-वाय-सी केली नसेल, त्यामुळे तुमचे हप्ते थांबलेले होतेच, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबलेला होता. ज्यांनी ई-के-वाय-सी केलं नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमार्फत घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. जर तुम्ही आजपर्यंत तुमची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नसेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बाबत नवीन अपडेट समोर आलेले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजून बाकी आहे त्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घेऊन शक्य तितक्या लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी. आता पाहूया ई-के-वाय-सी म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे. कारण लाडक्या बहिणींनो, लाडकी ताईंनो, ई-के-वाय-सी अपडेट आता पुन्हा चालू झालेले आहे. म्हणजेच ई-के-वाय-सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख आणि योजनेतील माहिती पडताळणी तपासली जाते. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची माहिती तपासण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी बाकी असेल तर ती पूर्ण करणे आवश्यक आहे. आता अनेक महिलांचा प्रश्न आहे की ई-के-वाय-सी कशी करायची. तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत लिंकवर जा. तिथे ई-के-वाय-सी संबंधित पर्याय उपलब्ध असल्यास त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेली आवश्यक माहिती भरा. आधाराशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP योग्य पद्धतीने तिथे टाका. यानंतर स्क्रीनवर दाखवलेल्या सूचनानुसार पुढची प्रक्रिया पूर्ण करा. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश दिसतो का ते नक्की तपासा. जर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली असेल तर पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नसू शकते. स्क्रीनवर तुमची ई-के-वाय-सी स्थिती काय दाखवत आहे ते काळजीपूर्वक तपासा. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, ई-के-वाय-सी का करून घ्यायची. कारण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. अलीकडील अहवालानुसार ई-के-वाय-सी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची पात्रता तपासली जात आहे. त्यामुळे जे तुम्ही पात्र लाभार्थी असाल आणि तुमची ई-के-वाय-सी अजून बाकी असेल तर उशीर न करता उपलब्ध अधिकृत प्रक्रियेतून लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घेणे चांगले ठरते. आणि आता आणखी एक माहितीची गोष्ट, सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अनेक वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. पण हप्त्याची नेमकी अधिकृत तारीख जाहीर झाल्याशिवाय कोणतीही व्हिडिओ किंवा मेसेजवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुमचे बँकेचे खाते आणि योजनेशी संबंधित अधिकृत माहिती तपासा. जर ई-के-वाय-सी करताना काही अडचण येत असेल, आधाराला मोबाईल नंबर लिंक नसणे, OTP येणे किंवा माहितीमध्ये काही चूक दिसणे अशा कारणामुळे प्रक्रिया थांबू शकते. अशा वेळी घाई करू नका आणि अधिकृत मार्गदर्शनानुसारच पुढची प्रक्रिया करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही तुमचा OTP, आधाराचा OTP किंवा बँकिंग माहिती सांगू नका. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल किंवा संशय लिंक पाठवत असेल तर त्यावर क्लिक करू नका. तर मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी अजून बाकी असेल तर उपलब्ध संधीचा फायदा घ्या आणि शक्य तितक्या लवकर ई-के-वाय-सी पूर्ण घ्या. कारण पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी संधी आहे. ई-के-वाय-सी पुन्हा एकदा चालू झालेली आहे आणि तुमच्या घरातील किंवा ओळखीतील ज्या महिलांची ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. अशाच लाडकी बहीण योजनेच्या नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि जर काही कारणामुळे, काही अडचणीमुळे तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी ई-के-वाय-सी आतापर्यंत पूर्ण केले नसेल तर आता काळजी करू नका. सरकारने पुन्हा एकदा ई-के-वाय-सी चालू केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेळ न लावता, उशीर न करता आपण ई-के-वाय-सी करून घ्या. आणि ई-के-वाय-सी झाल्यानंतर आपली ई-के-वाय-सी पूर्णपणे झाली का ते तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ ज्यांनी तुमच्या माहितीनुसार ज्यांनी ई-के-वाय-सी केलं नसेल त्यांच्यापर्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ पोहोचा. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.